नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. तर मित्रांनो, आज आपल्याकडं दार धरायचं काम चालू आहे. तर इकडं आपली ज्वारी आहे. तर ह्या ज्वारीला पाणी चालू केलं आहे. तर हे पाणी दुसरं आहे. तरी पहिल्याच पाण्यावर ज्वारी उडी आली आणि इकडं खुरपायचं काम चालू आहे. निम्मी ज्वारी खुरपायची झाली आहे आणि निम्मी राहिली आहे. तर गहूसुद्धा तुम्हाला दाखवतो पहिल्याच पाण्यावर केवढा आला आहे आणि त्याला गव्हाला पण दुसरं पाणी दिलं आहे. ही गहू असा आला आहे आपला, बघितला का? तर गव्हाच्या ह्या बाजूला गाजरं लावले ते आणि गाजराच्या पलीकडल्या साईडला हरभरा टाकलेलं आहे आपण, म्हणजे आपण हरभरा पेरलेला आहे. आणि हे आपलं आड आहे. जसं की आपण याला मोठं जर असलं पूर्ण घेरा तर ह्याला आपण विहीर म्हणतो आणि छोटा घेरा असला तर आपण इकडं आड म्हणतोय. तर ह्या आडाचं पाणी ज्वारीला लावले. तर इकडं सुरकानं पायपा जोडून घेतले त्या. तर 3 सार भिजायचे झाले तर चौथ्या साऱ्यात पाणी चालू आहे आता. तर मोटर चालू करे, एक एक सारा भिजला का मोटर बंद करायला लागते आणि परत पाईप जोडून चालू करायला लागते. झाली चालू. गहू आपला पहिल्या पाण्यावरच एवढा आला. तर ह्याला परवा दिवशी दुसरं पाणी दिले, अजून रान वल्लं दिसते. तर बघा गहू कसा दिसतोय. ट्रॅक्टरकडनं गहू पेरला बघा. तर तुम्हाला ते पेरलेला जर व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, बघा ट्रॅक्टर कसा होता आणि कसा गहू पेरले कसा गहू उगवला हे तुम्ही बघतायच आता. तर ह्या बाजूला बघा असं झाड आहेत आपले, शिवबाबळी झाड आहे. ते सगळी झाडं आहेत ह्या बांधाला. इकडे एवढी ज्वारी राहिली भिजवायची. गव्हाच्या बाजूला आपल्या एका जोडीदाराचा ऊस आहे आणि इथं आपले एक शेततळ आहे आपल्या जोडीदाराचे. आणि ह्या शेततळ्या बाजूला ही डाळिंबाची बाग होती, तुम्हाला माहितीच आहे. ही काढली डाळिंबाची बाग. पाणी मित्रांनो त्या बळंकीपाशी गेले बघा, मला झूम करून दाखवलं आहे. तर आता झूमचं कमी करतो आहे का. मी ह्याकडला उभा राहिलो आणि बांधाच्या त्या टोकाचं पाणी मला दाखवलं. इकडं खुरपायला चालू आहे आपली ज्वारी, निमी राहिली आहे खुरपायची. आता पलीकडे 1-2-3 सार राहिलेले. काय मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपल्या मळ्यातल्या लोकेशन जी भारी आहे. वाव, जणू काही धबधबाच असं वाटतंय बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो अजून. हे बघा आपला ही बळीराम आहे इकडं. ये म्हणल्यावर तिकडं चालला बघ. शेअर शेतीत मित्रांनो हुडकून मिळत नाही असलं बघायला लोकेशन. इतकं भारी लोकेशन आहे तुम्हाला सांगतो. गार सावलीला बसले बाबा, असं झाड आहे इथं. त्या आली सुरका शर्ट घालून ऊन लय लागायला लागले. आणली हो ज्वारी ऐ. हे बघा सुरका लागले ज्वारी इसकटायला. जिकडं पातळ आहे तिकडे इसकटायला लागते.
इकडं ताई लागली खुरपायला. तर मित्रांनो आता घरी आलो बघा. तर शेडमध्ये काही जनावर बसली ती, काय उभा राहिली ती. पोराशांचा कालवा चाललाय. शिरड बसली ती. बकरा बसला बघा आपला. ह्यात ह्या मुरगाच्या बॅगमध्ये मका भरली आहे आणि एक ही बॅग पडली. बरं कशी झाली लग्न? काय करणार? अंडे कालवण. लग्नात जेवण आलं नाही का? लग्नात जेवण आलं नाही? सोनी खाली आली ती की. होय. का का बरं रुसली ती? बिस्किट खाल्लंय, बिस्किट खाल्लंय, बिस्किट खाल्लंय, बिस्किट खाल्लंय. सोनीकडे इकडे इकडे तू तू इथं बस कर. असलं खाल्लंय, असलं खाल्लंय. थांबा काजूपासून बनवलेला आहे, काजूपासून. कशाच आहे? 2020 खाय नसते. इकडे काय खाय बस. तुला माहित आहे ना पोटात दुखतंय. मग बिस्किट कशाला खाते? आता खुजली व्हायला. हा मग तू खाली कशाला आलती? आपा मामा आला होय. बोलवायला. खाली कशाला आले होते? मग तू मम्मी घरात असताना मग मला काय खोटी विचारली? काय मम्मी खाली आली काम करायला म्हणून. खाली आले का म्हणले. मग हमारा दिमाग हे बंडी हाणायला लागलेलं म्हणून खाली आलती वाटतं तुमच्याकडे. मला म्हणली मम्मी खाली आली का? मग तुला माहित नव्हतं का? बंडी हाणायला लागलेलं चपल्या घेऊन ये म्हणून आली अशी. बिस्किट खायचं नाही, घरातलं काय तर खायचं. भात भाजी वरण भात हलका हलका आहार घ्या म्हणून सांगितलं का नाही डॉक्टरनं? सांगितलं का नाही? इकडे बाग. मित्रांनो बाग छाटायला गडी आलाय. दुपारच्या मोहर झालाय. तुम्हाला दाखवत किती वाजलेल्या. 2:11 झालेली. हे बघा ह्या अलीकडची आमची गाडी आहे, पलीकडची गाडी आहे. मी आत्ताच वर आलो होतो. मित्रांनो तळ भरायला तळ्यात पाणी चालू केलं. आता ज्वारीचं निम राहिले. असं पाणी पडतं. मित्रांनो पूर्ण दिवस मावळला. आता पाणी कुठे सोडायचं म्हणून आता आपण पाणी तळ्यात सोडले. नदीची पण मोटर चालू केली आणि आडातली बंद केली. ही पायपा इथंपर्यंत आलंय, इथंपर्यंत भिजलंय आणि इथं इकडं एवढं राहिलंय. मित्रांनो आमच्या इकडे तुम्हाला सांगतो वल्या वैरणीच कुठं नाही बघा. तुम्हाला कोणत्याही माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवा मला एखाद्या वले वैरण बघितले का? तर हे असा ही वाडं जे आम्ही उसाचं गोळा करून ठेवले ही जनावरांना घालायला लागते. आणि आता तीच वाडं खायला लिहिली बघा बरं. हे